पाकिस्तानातल्या दहशतवादाविरोधात देशानं राबवलेलं ऑपरेशन सिंदूर तूर्तास थांबलं असलं तरी या ऑपरेशनने आज भारतीय लष्कराची ताकद काय हे अख्ख्या जगाला दाखवून दिलंय. याच ऑपरेशन दरम्यान देशातल्या टेक्नॉलॉजीची ताकद दाखवणारी एक गोष्ट सीमेवर सज्ज ठेवण्यात आली होती. ही ताकद होती भीष्म क्यूबची. पण हे भीष्म क्यूब्स आहेत तरी काय? तर चला सांगतो. तर भीष्म म्हणजे भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग हित अँड मैत्री. मेड इन इंडिया असं हे जबरदस्त पोर्टेबल हॉस्पिटल आहे. कोणत्याही ठिकाणी इमर्जन्सीमध्ये तात्काळ आरोग्य यंत्रणा पोहोचावी यासाठी हे पोर्टेबल हॉस्पिटल भारताने तयार केलंय. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते एअरड्रॉप करता येतं. म्हणजे विमानाच्या सहाय्याने हे हॉस्पिटलच्या मदतीच्या ठिकाणी शक्य तितक्या लवकर उतरवता येतं. जसं हे हॉस्पिटल लँड होतं त्याच्या पुढच्या 12 मिनिटात ते उघडून आरोग्य सेवा देण्यासाठी सज्ज असतं. हा स्पीड आश्चर्य वाटण्यासारखा आहे, पण 2024 मध्ये भारतीय हवाई दलाने भीष्म क्यूब्सला 1,500 फुटांवरून पहिल्यांदा एअरड्रॉप केलं आणि अवघ्या 12 मिनिटात हा सेटअप उभा राहिला. इतकंच नाही तर ते ओपन होतात 36 छोट्या आवश्यक युनिट्समध्ये ते उघडतं. जसं की ऑपरेशन थिएटर, स्ट्रेचर, व्हेंटिलेटर, एक्स-रे मशीन, महत्त्वाचं टेस्ट करण्यासाठीचं सामान, मेडिकल वगैरे. एआयनं चालणारं हलकं वॉटरप्रूफ भीष्म क्यूब एका वेळी 200 रुग्णांवर उपचार करू शकतं. याची सुविधा देण्याची क्षमता इतकी आहे की रोज 15 ऑपरेशन्स यात होऊ शकतात. मोठी दुखापत झाली आहे, खूप जास्त ब्लिडिंग झाली आहे, भाजलंय, हाड तुटलंय, तर अशा तक्रारींवर भीष्म क्यूबमध्ये तातडीने उपचार होतात. ते बॅटरी आणि सोलार एनर्जी दोन्हींवरही चालतं. त्यामुळे जिथे इलेक्ट्रिसिटी नाही तिथेही या क्यूबमध्ये उपचार करता येतात. काही प्रमाणात स्वतः ऑक्सिजन बनवण्याची क्षमताही यात आहे. आजही अनेक राज्यात गावागावात आरोग्य सेवेची कमतरता दिसते. मात्र भविष्यात अगदी शेवटच्या गावापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचं लक्ष या भीष्म क्यूबच्या माध्यमातून पूर्ण केलं जाऊ शकतं. हे देशातलंच नाही तर जगातलं असं एक इमर्जन्सी पोर्टेबल हॉस्पिटल आहे, जे फक्त हवेतूनच नाही तर अगदी सायकल, हातगाडीहून तातडीने मदतीसाठी पोहोचवलं जाऊ शकतं. मग आहे की नाही हे हॉस्पिटल नावासारखंच भीष्म.